विवेक फिल्म्स मयसभा करमणूक मंडळीकृत परेश मोकाशी लिखित दिग्दर्शित आणि मधुगंधा कुलकर्णी आणि दिलीप चितोळे निर्मित मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी नव्या वर्षात धमाल करणार आहे। या चित्रपटाचा टीजर नुकताच आला असून 1 जानेवारी 2025 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे। नवीन वर्षाची सुरुवात धमाल विनोदाने होणार आहे याची खुणगाठ या टीजरमुळे पक्की होते। राजा आला बोंबिलवाडीत, राणी आली बोंबिलवाडीत, हिटलर चर्चिल बोंबिलवाडीत, काला झाला रे। पुण्यातील पत्रकार भवनात सोमवारी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांनी चित्रपटाविषयी संवाद साधत मनमुराद गप्पा मारल्या। यावेळी प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले, वैभव मांगले, आनंद इंगळे, सुनील अभ्यंकर, अद्वैत दादरकर, मनमित पेम, अभिनेत्री रितिका श्रोत्री आदी उपस्थित होते। हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी, वाळवी या 3 मराठी चित्रपटांना मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांच्या हॅट्रिकनंतर येणारा लेखक दिग्दर्शक परेश मोकाशी आणि निर्मिती मधुगंधा कुलकर्णी यांचा हा चित्रपट आहे। मोकाशी यांची विनोदाची पठडी आणि त्यांच्या मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी नावाच्याच नाटकावर बेतलेल्या या चित्रपटाकडून रसिकांच्या आशा खूप उंचावल्या आहेत। त्यातच चित्रपटात तगडी स्टारकास्ट असल्याने प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे। टीजरमध्ये अनेक गमतीशीर प्रसंग समोर येतात। हिटलरच्या भूमिकेतील प्रशांत दामले आणि इतरांच्या तोंडी धमाल संवाद आहेत आणि त्याची झलक या टीजरमध्ये दिसते। सांकेतिक भाषेत बोलताना हिटलर म्हणतो, हाताशी तोंडाशी गाळ्याशी, त्यावर समोरून प्रतिसाद येतो, ओके ओके पाळे बोके, खोक्यावर खोके, बॉडीवर डोके। हिटलर त्यावर म्हणतो, हांजी हांजी, नाझी नाझी। इतरही पात्रांचे युद्ध, बॉम्ब यासंबंधी अनेक मजेशीर संवाद समोर येतात। चित्रपट कोणत्या पठडीतील आहे त्यातून प्रकाश पडतो। परेश मोकाशी यांच्या आत्तापर्यंतच्या चित्रपटांप्रमाणेच मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीसुद्धा वेगळे आणि धमाल मनोरंजन देणार याविषयी खात्री त्यातून पटते। प्रशांत दामले हे चित्रपटात हिटलरच्या तर आनंद इंगळे चर्चिलच्या भूमिकेत आहेत। त्यांच्यासह वैभव मांगले, गीतांजली कुलकर्णी, सुनील अभ्यंकर, मनमित पेम, रितिका श्रोत्री, प्रणव राव राणे, अद्वैत दादरकर, गणेश मयेकर, दीप्ती लेले, राजेश मापुसकर हे चित्रपट सृष्टीतील आघाडीचे कलाकार चित्रपटात झळकणार आहेत। या चित्रपटाची निर्मिती मधुगंधा कुलकर्णी, विवेक फिल्म्सचे भरत चितोळे आणि मयसभा करमणूक मंडळी यांची असून लेखन दिग्दर्शन परेश मोकाशी यांचे आहे। नमस्कार। माझ्या धाकट्या मुलीचा जन्म झाल्यापासून मिशी काढेपर्यंत त्यांनी मला विदाऊट मिशी बघितलंच नव्हतं। हा म्हणजे मी जेव्हा मिशी काढून घरी गेलो तर असं झालं होतं, अरे तुझा वरसावट बारीक आहे जरा, इथपर्यंत डिटेल्स तिथपर्यंत ऐकल्या, वरसावट पातळ आहे वगैरे। ते मला सुद्धा बघताना, मला स्वतःला बघताना गंमत वाटली की अरे बापरे असं होतं की मी लहानपणी वगैरे। आणि मग ते केस सोनेरी केले होते, मी वेगळाच दिसत होतो। मी नाटकात सुद्धा एंट्री घेतली, लोकांनी मला ओळखलं नव्हतं। एक 2-3 मिनिटांनी त्याने मग मी केस काळे केले, कारण नाटक पण ओळखायला तर पाहिजे, हा कोण आला वगैरे नको, इथपर्यंत नको ना। तर बोंबिलवाडीचा अख्खा आमचा सगळ्यात गमतीची शूटिंगची गंमत अशी होती की बोंबिलवाडीत जेवढे कलाकार आहेत ते सगळे नाटकातले आहेत। त्यामुळे नाटकात जी आम्ही मजा करत होतो, म्हणजे जी मजा करतो आपण नॉर्मली कलाकार मंडळी रिहर्सलमध्ये काय किंवा प्रयोग करताना काय, तीच मजा आम्ही तिथे रिहर्सल आणि शूटिंग करताना करत होतो। म्हणजे एका पॉईंटला आमच्या दिग्दर्शकाला सांगायला लागायचं, आधी आहेत ती वाक्य बोला आणि मग आपण ॲडिशन्स वगैरे आपण नंतर करू। आधी आहेत ती वाक्य बोला, ती छान बोला आणि मग आपण पुढचे ॲडिशन्स करू। थोडक्यात आज आपण नाटकाची रिहर्सल जेव्हा करतो ते रिहर्सलमध्ये ज्या गमती जमती करतो किंवा जे सुचतं ते आपण करत जातो, तसंच सिनेमाचं सुद्धा होतं या बोंबिलवाडीचं। आणि मी तर इतक्या वर्षांनी चित्रपट केला होता, म्हणजे मुंबई पुणे मुंबई 3 नंतर मी म्हणजे 5-7 वर्षांनी चित्रपट केला। आणि मुळात हिटलरची काय, आता हे सगळं सांगतात ते बरोबर आहे। मी एकदा मधुगंधाला काही महिन्यांपूर्वी मेसेज टाकला होता की मधुगंधा मला काहीतरी असं वेगळं करायला मिळालं तर आवडेल, विलन करायला मिळालं तर आवडेल असं मी तिला म्हटलं होतं। पण ते नाटकातलं होतं, मला नाटकासाठी होतं, ते नाटकासाठी होतं, ते चित्रपटासाठी किंवा सिरियलसाठी नव्हतं। मग तिने फारच ते मनावर घेतलं आणि हळूच मला मेसेज टाकला की नाटकासाठी नाही पण एका चित्रपटासाठी तुला विलन म्हणून करायला आवडेल का? म्हटलं नको, चित्रपट म्हटल्यावर 20 दिवस 22 दिवस आणि माझे प्रयोग लागले सगळे, ठीक आहे ना बघूया ना। असं करत ती
घुसली आणि मी त्याला बळी पडलो. आणि जेव्हा तिने मला हिटलरचा फोटोच दाखवला तेव्हा मी म्हटलं कुठल्या अँगलने हे हिटलर मी दिसतोय किंवा असा हिटलर कसा असू शकतो वगैरे बऱ्याच गोष्टी निघाल्या. मुळात हिटलर बोंबिलवाडीत कसा आला त्याची वन लाईन त्यांनी मला सांगितलं की तो जर्मनीतून निघाला लंडनला जायला आणि एक लेफ्टनंट चुकला म्हणून तो बोंबिलवाडीत आला, अशी त्याची वन लाईन. हरीत आता आम्ही चित्रपट केलेला आहे आणि अर्थातच नाटकातला काही भाग राहिलेला आहे, काही अत्यंत नवीन भाग आलेला आहे. तेव्हा नाटक पाहिलेल्यांना देखील चित्रपट पाहताना आश्चर्याचे आणि आनंदाचे धक्के बसणार आहेत. 1 जानेवारी 2025 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे महाराष्ट्रभर आणि अर्थात महाराष्ट्राच्या आणि देशाच्या बाहेर सुद्धा जगभर रिलीज होतोय असं आपण म्हणू शकतो. हो, अर्थातच त्या भूमिकेसाठी कोण योग्य आहे याचा विचार करून ह्या सगळ्या कलाकारांची योजना झाली आणि त्याचाच विचार करून अत्यंत महत्त्वाच्या अशा हिटलरच्या पात्रासाठी प्रशांत दामलेंसारख्या कलाकाराची योजना झाली. वैभव सर, आपल्या पात्राविषयी काय? व्ही सीताराम म्हणजे वरवंटे काका, टोपण नाव घेतलंय व्ही सीताराम पण ते वरवंटे काका आहे आणि बोंबिलवाडीमध्ये एक ते नाटक बसवतात आणि नाटकाचे ते दिग्दर्शक आहे. आणि मग नाटकातली पात्र त्यांच्याबरोबर त्यांचं असणारं रिलेशन, नंतर मग हिटलर गावात येतो, या सगळ्या गमती जमतीच्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि नाटकात एक तेच पात्र करतो. गमतीचा भाग त्याच्यात असा आहे, 24 वर्षापूर्वी साधारण मी जे काम केलं होतं नाटकामध्ये तर सिनेमाचं मी त्याच्या अगदी वेगळं काम केलेलं आहे. म्हणजे मला त्याची नट म्हणून अप्रूप कशासाठी वाटतं की नाटकात तीच भूमिका मी वेगळी साकारली आहे आणि सिनेमात करताना मी ती वेगळी साकारली. सो ते एक नट म्हणून मला गंमतशीर वाटतं आणि अर्थात वरिष्ठ ते करायला परमिशन दिली, मुभा दिली त्याबद्दल